स्टुडंट्स वेलकम टू ऑल. तर खूप विद्यार्थ्यांनी कमेंट होते की सर आमचे पेपर वगैरे जवळ येतात, म्हणजे आता सध्या ट्रेनिंगला पोलीस भरती वगैरे आलेत ना, त्यांचे पेपर आहेत. नंतर सरळ सेवेचे पण दुसरे एक्झाम आहेत आणि आपली MPC सरळ सेवा कोणते पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल फ्रेंड्स, आपल्याला आता काय करायचं आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनच जायचं आहे. म्हणजे आपण जो टॉपिक घेतला त्याच्यातून 100% मी तुम्हाला शुअर शॉट सांगतो फ्रेंड्स की क्वेश्चन येण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असणार. कारण आपण तसे टॉपिक मागचे जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे ॲनालिसिसहून सांगणार आहेत. कारण आता बघा, करंट रिलेटेड हे पुरस्कार आहे 2025मध्ये भेटलेले. त्यात कोणकोणते फ्रेंड, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असो, ज्ञानपीठ असो, ऑस्कर असो, नाहीतर आपले कोणचे नोबेल वगैरे पारितोषिक असो, अर्जुन पुरस्कार, ह्यांच्यावर फ्रेंड फिक्स एक क्वेश्चन ह्या पुरस्कारावर येतोच. त्याच्यामुळे आपला क्वेश्चन हातचा कशाला सोडायला पाहिजे. तर आपण त्याच्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या टॉपिकवर क्वेश्चन येईल तोच टॉपिक आपण आजपासून घेणार आहेत. कारण विद्यार्थ्यांचं खूप म्हणणं होतं की सर आम्हाला रिव्हिजनसाठी करंट अफेअर्सचे पण काय करा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या टॉपिकवर क्वेश्चन फिक्स येतो तसे टॉपिक घ्या. तर आपण आज हे नोबेल पुरस्कार वगैरे सगळे पुरस्कार जे IMP आहेत ते घेणार आहेत फ्रेंड्स. तर सर्वप्रथम आपण काय करू, आपल्या महाराष्ट्राचे पुरस्कार घेऊ आधी. पुरस्कार 2025मध्ये कोणाला कोणत्या क्षेत्राबद्दल भेटले आणि थोडीफार आपण पुरस्काराची पण इन्फॉर्मेशन घेऊ, कारण एक्झामला विचारलं जातं बरं का. तर 2025चे पुरस्कार बघा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ला कोणाला भेटले फ्रेंड्स, राम सुतार. आता हे राम सुतार शिल्पकार आहेत बघा, त्यांना भेटले. म्हणजे जे आपलं हे स्थापना कधी झाली फ्रेंड्स त्याची, 1995ला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी का फ्रेंड्स, त्यांनी खूप मोलाचं योगदान दिले राम सुतारने ते उभारण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचे स्वरूप काय बघा, हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याचं स्वरूप 25 लाख रुपये. पहिले विजेते कोण आहेत बघा, पु ल देशपांडे. आणि पहिली महिला विजेते जर म्हटले तर कोण, लता मंगेशकर. तुम्हाला असं पण विचारू शकता, म्हणजे तिथं ट्रॅप करू शकतो तुमच्यासोबत. तर तुम्ही महिला आहे की पुरुष आहे तो कन्फ्युजन टाळायचे येतात. तर 2023मध्ये कोणाला भेटलं होतं, अशोक सराफ. हे आपले म्हणजे ॲक्टर, हसवत वगैरे नाहीत, कॉमेडी वगैरे करत, त्यांना 2023मध्ये भेटलं आहे. आणि 2024मध्ये राम सुतारला. म्हणजे असे लक्षात ठेवा फ्रेंड्स, 2024मध्ये राम अवतारला. 2024मध्ये राम अवतारला आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगले कार्य केलं, असं लक्षात ठेवा. ट्रिकनी लक्षात ठेवा. अभ्यास कसं असतो, तुम्ही ट्रिकनी कसं पण अभ्यास तुम्ही कसं पण करा, फक्त तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, त्याला इम्पॉर्टंट द्या बरं का. तर लोकमान्य टिळक पुरस्कार बघू आपण. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा, त्याची स्थापना कधी झाली बघा, 1 ऑगस्ट 1983. आणि पहिली विजेते कोण आहेत, SM जोशी. आणि पहिली विजेती महिला बघा 2024मध्ये महिलेला भेटलेली, सुधा मूर्ती. आणि जे आपल्या भारत देशाचे सध्याचे सडक संरक्षण वगैरे मंत्री सध्या कोण आहेत फ्रेंड्स, नितीन गडकरी. कुठले, नागपूर विधानसभेचे ते नागपूरचे लोकसभेचे खासदार आहेत ते. आणि ते निवडून कधी गेलेले आहेत, त्यांना ते पण लक्षात ठेवायचं त्यांच्याबद्दल थोडंफार. आता त्यांना कधी भेटलं आहे 2025मध्ये, कोणता, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लक्षात ठेवा. 2025मध्ये कोण उतरला, आपल्या 2025मध्ये आपल्यासाठी राम अवतरले आणि लोकमान्य टिळकच्या रूपात कोण आले, नितीन गडकरी साहेब आले, असं लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज पुरस्कार बघा. हे पहिले विजेते कोण आहेत, भाई माधवराव बागल. आणि 2025 म्हणजे कोण, जब्बार पटेल. लक्षात ठेवा, जब्बार पटेल. राजश्री शाहू महाराजांनी यांचा पुरस्कार पटेलांना दिला, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार बघा, विंदा करंदीकर. त्याच्यानंतर 2023मध्ये कोणाला भेटले ते, रवींद्र शोभणे. आणि 2024मध्ये रावसाहेब रंगनाथ बोराडे, असं लक्षात ठेवा कोणाला. त्याच्यानंतर जनस्थान पुरस्कार बघा. जनस्थान पुरस्कार ही कोणती, म्हणजे तुम्हाला असं पण क्वेश्चन येऊ शकतो ती कोणत्या प्रतिष्ठानातर्फे दिलं जातं, तर कुसुमाग्रज. कोण होती ते, कुसुमाग्रज कोणाला म्हणतो आपण ते पण मला कमेंटमध्ये सांगा, ते कोण होते ते पण सांगा, कारण ते त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. 1991मध्ये ते पुरस्काराची स्थापना केली. आणि पहिले विजेते कोण आहेत, विजय तेंडुलकर बघा, पहिल्यांदा भेटले त्यांना. पुरस्कार तर 2 वर्षांनी दिला जातो. आणि 2025चे सतीश आळेकर हे विजेते आहेत बघा, लक्षात ठेवा. जननस्थान कोण, सतीश आळेकर. आणि विजेती महिला कोण आहे, आशा पागे. 2023मध्ये महिलेला भेटले होते. त्याच्यानंतर विष्णुदास भावे गौरव पदक हा पुरस्कार पण लक्षात ठेवा. नाट्यक्षेत्रातील मानाचा, आता नाट्यक्षेत्रात जे चांगले कार्य केले त्यांच्याबद्दल त्यांना दिला जातो. तर प्रदान तारीख कधी, 5 नोव्हेंबर या दिवशी. आणि 2025 विजेती महिला आहेत नीना कुलकर्णी यांना बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर. आता लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार आहे 2025मध्ये कोणाला भेटले, कुमाल मंगलम बिर्ला. ते हे नाही का फ्रेंड, बिर्ला सिमेंट वगैरे काहीतरी, तसं लक्षात ठेवा. तर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत. आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राचा जो प्रेरणा गीत पुरस्कार आहे फ्रेंड्स, कोणचं गाणं गीत आहे तो, अनादि मी अनंत मी, तो कोणाला भेटला, विदा सावरकर यांना, लक्षात ठेवा. आता ते गाणं सांगितलंच तुम्हाला पण नाही, टाईम नाही आपल्याकडे.
एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने चालू होतं आपण, आणि फिक्स म्हणजे फिक्स क्वेश्चन यायलाच पाहिजे ह्याच्यावर. तर मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार कोणाला भेटले? विजेती राहीबाई पोपरे. वन लाईनर नोट्स आहेत बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे ॲज वेल ॲज क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार वैशिष्ट्य बघा त्याच्या आधी. राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी नॉन मराठी कवीच दिला जातो. नॉन मराठी म्हणजे मराठीमधले न असणाऱ्या कवींसाठी पण दिला जातो बघा. 2024मध्ये कोण आहे ते? कुमार अंबुज. लक्षात ठेवा, कोणचा? कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार. त्याच्यानंतर गदिमा पुरस्कार, गदिमा अवॉर्ड 2024मध्ये कोणाला? आशा काळे. लक्षात ठेवा, मराठी स्त्री. त्याच्यानंतर आता पद्म पुरस्कार पाहू आपण. त्याची स्थापना कधी झाली, कोणाकोणाला भेटले ते लक्षात ठेवा. तर पद्म पुरस्कार 1954मध्ये स्थापना झाली त्याची. पद्मविभूषण 7 आहेत, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 2. आता 2025मध्ये किती पुरस्कार भेटलेत बघा सगळे. तर पद्मविभूषण 7 भेटले आहेत आणि पद्मभूषण घोषवलेले 19 व्यक्ती आहेत आणि पद्मश्री 113 व्यक्तींना. 2025मध्ये एकूण 139 पुरस्कार. लक्षात ठेवा, तुम्हाला ह्याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. तर आता ते पुरस्कार कोणाकोणाला भेटले 2025मध्ये? आता हे 7 भेटलेत. कोणचे पद्मविभूषण ते कोणाकोणाला भेटले, ते कोणत्या राज्यात आहेत ते व्यक्ती पण पाहू आपण. तर फ्रेंड्स, दुव्वर नागेश्वर रेड्डी. आता हे दुव्वर नागेश्वर रेड्डी त्यांना कोणत्या क्षेत्राबद्दल? तर वैद्य क्षेत्राबद्दल, मेडिसिनबद्दल. आणि ते कोणत्या राज्यात आहेत? तेलंगणा. त्याच्यानंतर जगदीश सिंग खेहार. हे जगदीश सिंग खेहार कुठले फ्रेंड्स? ते चंदीगडचे आणि त्यांना सार्वजनिक कार्याबद्दल कोणचं पुरस्कार भेटले? तर पद्मविभूषण 2025मध्ये. लक्षात ठेवायचे. पद्मविभूषण पुरस्काराचं नाव 2025 आणि विजेते 7 आहेत असं लक्षात ठेवा. आणि खाली त्यांची इन्फॉर्मेशन लिहून घ्या, वाटल्यास तुम्ही काय करा, लिहून घ्या या नोट्स. त्याच्यानंतर कुमुदिनी रजनीकांत लाखिया ह्यांना फ्रेंड्स कला, त्यांच्या कलेबद्दल भेटले आणि गुजरातचे आहेत ते. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ह्यांना कलासाठी त्यांना भेटले, ते कर्नाटकचे. लक्षात ठेवा. M2 वासुदेवन नाईर हे मरणोत्तर, म्हणजे ते त्यांची डेट झालेली त्याच्यानंतर त्यांना पुरस्कार भेटलेले आहे, मरणोत्तर बघा. साहित्य व शिक्षण आणि ते केरळचे. त्याच्यानंतर हे ओसुमी सुजुकी मरणोत्तर, ह्यांना पण व्यापार व उद्योग, जपानचे ते. त्याच्यानंतर शारदा सिन्हा मरणोत्तर, ह्यांना पण कला आर्ट, बिहारचे ते. आता तुम्हाला इथं क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स, कोणचा? की हे ओसामू सुजुकी मरणोत्तर आणि ते कुठले फ्रेंड्स? जपानचे. हे लक्षात ठेवा, बाहेरचे असं क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. बाहेरच्या देशातील कोणत्या व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार 2025मध्ये भेटला आहे? तर जपानच्या. कोणत्या व्यक्ती? ओसामू सुजुकी. लक्षात ठेवा रे, काही नाही रे ऑफलाईनला आहे तुम्हाला असे सगळे म्हणजे बघू नंतर. पद्मविभूषण 2025चे महाराष्ट्राचे विजेते बघा कोणकोणते ते लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रात मनोहर जोशी सार्वजनिक जीवनाबद्दल, PR श्रीजेश क्रीडाबद्दल आणि पंकज उदास कला आणि संगीताबद्दल बघा. आपण हे घेतलं का मरणोत्तर? हे पण लक्षात ठेवा, मरणोत्तर पुरस्कार 13 व्यक्तींना भेटलेले आहे आणि महिला पुरस्कार किती? 23 बघा. कितीमधून? 139मधून. आणि बालाजी राघवन खटला 1996 जो आहे, हे काय फ्रेंड्स? पद्म पुरस्कार पुनर्परीक्षणाशी संबंधित महत्त्वाचा खटला होता बघा. ते कोणचा? बालाजी राघवन खटला. आता त्यावेळेस कसं होतं फ्रेंड्स, आपण आपल्या आर्टिकलमध्ये कलम जी आपली कोणची फ्रेंड्स? मूलभूत हक्काचे कलम आहेत. तर त्याच्यात काय दिलेलं आहे फ्रेंड्स, की आपण तुमच्या नावापुढं कोणचंही पुरस्कार वगैरे नाहीतर पदवी वगैरे लावू शकत नाही. म्हणजे त्यावेळेस ते पदवी द्यायचे नाही इंग्रज लोक वगैरे, राव बहादूर, राजसाहेब वगैरे. तर त्या लावल्याला आपल्याला म्हणावी होती. पण पुरस्कार असे आहे फ्रेंड्स, की ते आपल्याला प्रेरणा देते की त्या व्यक्तीने कसं कार्य केलं आहे आपल्या देशाला, म्हणजे कोणत्या पण क्षेत्रात आपण वर कसं नेऊ शकतो त्यासाठी प्रेरणा देण्यासाठी. तर त्याच्यामुळे ज्या पुरस्कार वगैरे वितरण सोहळा चालत असतात बघा, म्हणजे आपण त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपले असे चांगले योगदान दिलं पाहिजे त्यासाठी. तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पद्मश्री 2025मध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या व्यक्तींना पद्मश्री भेटलाय बघा. तर अच्युत पालव यांना कॅलिग्राफी कलाबद्दल भेटलाय. त्याच्यानंतर अरुंधती भट्टाचार्य अर्थ व बँकिंगसाठी. अशोक सराफ चित्रपट नाट्य क्षेत्र. अशोक सराफला माहिती आहे तुम्हाला 2023-24ला हे भेटलेले, वरच बघितलं ना आपण काय भेटले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023ला. लक्षात ठेवा. अश्विनी भिडे शास्त्रीय संगीत. त्याच्यानंतर सुभाष शर्मा समाजसेवा आणि विज्ञानसाठी. वासुदेव कामत चित्रकार कला. त्याच्यानंतर विलास डोंगरे समाजसेवा. मारुती चितमपल्ली पर्यावरण वन्यजीव संवर्धन. चेतराम पवार आदिवासी विकास. लक्षात ठेवा. जसपिंदर नरूला संगीतसाठी. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो रे. राजेंद्र भानू मुजुमदार साहित्य आणि संस्कृतीसाठी. त्याच्यानंतर आता साहित्य अकादमी पुरस्कार बघा. आधी आपण हे घेऊ ज्ञानपीठ पुरस्कार. मग हे ज्ञानपीठ पुरस्कार बघा. आता
हे कधी स्थापना कधी फ्रेंड्स यायची 1961ला बघा 1961 तुम्हाला स्थापनेबद्दल पण विचारू शकतो. पुरस्काराचे स्वरूप किती 11 लाख. पात्र भाषा 22 आपल्या 22 अनुसूचीमधले भाषेत का फ्रेंड्स त्यांना त्यांच्यासाठी दिला जातो आणि प्लस ही भाषा इंग्रजी आणि ही आपली मेन भाषा कोणची आपण आपल्या भारत देशाची राज्यभाषा कोणाला म्हणतो हिंदीला पण नाही बघा. इंग्रजी हिंदी आपण म्हणतो पण आपल्या भारत देशाची कोणचीच अशी राज्यभाषा नाही बरं का त्या लेवलला. बघू ते दमादमाने तुम्हाला समजलं सगळी. तर सगळ्यात 23 भाषा आहेत 22 अनुसूचीमधल्या आणि एक इंग्रजी. त्याच्यानंतर पहिले विजेते कोण आहेत गोविंद शंकर कुरूप 2023चे विजेते कोण आहेत बघा. हे गुलजार आहेत ते उर्दू लेखक आहेत बरं का. जगद्गुरू रामभद्राचार्य संस्कृत आहेत ते तेवढं लक्षात ठेवा. पहिले विजेते कोण आहेत गोविंद शंकर कुरूप आहे. त्याच्यानंतर 2025चे विजेते कोण आहेत बघा लक्षात ठेवा हे मेन आहे. कोणचे ज्ञानपीठ पुरस्कार कधी स्थापन झाले 1961ला 11 लाख प्राईस आहे 22 भाषा आणि प्लस एक भाषा इंग्रजीसाठी दिलं जाते टोटल 23 भाषेसाठी. तर त्याचे 2025 मध्ये विजेते कोण आहेत विनोद कुमार शुक्ला लक्षात ठेवा डायरेक्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 2025. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणचं आहे दीवार में एक खिडकी रहती थी. दीवार में एक खिडकी रहती थी रे तुम्हाला वाटेल दीवार में एक लडकी रहती थी लई पोरं डेंजर आहेत खिडकीच लक्षात ठेवा असं नाही ठेवा दीवार में एक लडकी रहती थी ते त्यांचं पुस्तक आहे. 2023 मध्ये पेन हे पेन काय फ्रेंड्स नोबुको अवॉर्ड विजेता आहे बघा 2023ची. तर आतापर्यंत बघा मराठीतील 4 ज्ञानपीठ विजेते आहेत बघा कोण कोण आहेत मराठी माणूस तर लक्षात ठेवा. विष्णू सखाराम खांडेकर 1968ला. विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर माहिती आहे तुम्हाला त्यालाच आपण काय म्हणतो कमेंट करून सांगा लवकर. गोविंद विनायक करंदीकर 2006 मध्ये. भालचंद्र नेमाडे 2014 कोसला माहिती आहे का किती वेळेस क्वेश्चन राहिलेला आहे भालचंद्र नेमाडे यांचे ग्रंथ कोसला लक्षात ठेवा. तुम्ही आपण काय करू सगळे एक्झाम पॉईंट ऑफ घेऊ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचे क्वेश्चन जाणार नाही मी याची काळजी घेतो. तुम्ही पण तेवढं सपोर्ट ठेवा. साहित्य अकादमी पुरस्कार बघा सुरुवात कधी झाली 1954ला. 22 अनुसूची भाषा प्लस राजस्थानी पण भाषा बघा याच्यात लक्षात ठेवा इंग्रजी आणि 24 भाषा. पुरस्कार 1 लाख रुपये देतात. 1 लाख म्हणजे किती रे 100K लक्षात ठेवा. पहिले मराठी विजेते लक्ष्मण शास्त्री जोशी. 2024 साहित्य अकादमी पुरस्कार बघा मराठी भाषेबद्दल दिला जातो. तर विजेते कोण आहेत सुधीर रसाळ सुधीर भावना रसालही आवडायचं त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट साहित्य अकादमी पुरस्कार देऊन टाकला आपण. विंदांचे गद्यरूप हे त्यांचं काय लेखन आहे. त्याच्यानंतर कोकणी साहित्य अकादमी पुरस्कार बघा विजेते मुकेश थळी. रंगतरंग हे त्यांचे निबंध संग्रह बघा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार मराठीचे कोण भेटले विजेते काशीनाथ खोत रिंगण लक्षात ठेवा याच्यासाठी. त्याच्यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार बघा 2025चे. मराठी विजेते कोण आहेत प्रदीप कोकारे. खोल दुष्काळ डोळे हे त्यांची कादंबरीबद्दल भेटले. त्याच्यानंतर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मराठी. आता हे पुरस्कार पण काही घ्यायलो मी कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन आले बघा फ्रेंड्स PYQ बघा तुम्ही. साहित्य अकादमी तुम्हाला लक्षात ठेवा एकदा तुम्ही लेक्चर बघितलं ना तुम्हाला कळून जाईल सगळं. व्हिडिओ होईल थोडा लेंथी पण थोडे पुरस्कार वगैरे क्लिअर होतील बघा सगळ्या कारण क्वेश्चन सुटायला नाही पाहिजे आपल्याला. वन लाईनर पण काही पुरस्कार आहेत ते पण घेऊ आपण. तर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार बघा मराठी 2024 मधला विजेते सुदर्शन आठवले. द डेफिनेशन्स ऑफ बिईंग गुड गुरुचरण दास मराठी अनुवाद केलेले आहे बघा त्यात ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संसदरत्न पुरस्कार बघा स्थापना 2010 मध्ये. आता त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्थापना केली की संसदमध्ये. तर ते फ्रेंड्स कोण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची संकल्पना होती आणि पहिले मानकरी कोण ठरलेत बघा हंसराज गंगाराम अहिर. त्यावेळेस ते गृहराज्यमंत्री होते बघा त्यावेळेस त्यांना भेटले. एकूण विजेते 17 आणि महाराष्ट्रातील एकूण 7 विजेते लक्षात ठेवा. सुभाषचंद्र बोस आपत्ती व व्यवस्थापन पुरस्कार. तर आपत्तीच्या वेळेस खूप चांगलं जर कार्य केलं त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर संस्थात्मक विजेते इन्फोसिस इंडिया लक्षात ठेवा. नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेस हैदराबाद येथे त्यांची मुख्यालय. पुरस्कार देणारी संस्था कोणची NDMA. त्याच्यानंतर NDMA स्थापना कधी 2006ला. आणि त्याच्यानंतर व्यास सन्मान 2024 विजेते कोण आहेत सूर्यबाला. त्यांचे काय लेखन आहे कोण देश को वासी वेणुकी डायरी कोण देश को वासी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान 2024चा कोणाला भेटले विजेते सद्गुरू भद्रे सदास स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा हे केरळ वगैरे ते तिकडचं नाव आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार बघा 2024चं कोणाला भेटलाय विजेती कोण आहेत महिला आहेत मिशेल बॅचेट लक्षात ठेवा. चिलीचे माजी अध्यक्ष आहेत ते. त्याच्यानंतर आता नोबेल पुरस्कार पाहू आपण. तर नोबेल पुरस्काराबद्दल थोडीफार माहिती घेऊ.
शांतता पुरस्कार. आता शांतताचा पुरस्कार म्हणजे बघा फ्रेंड्स, नोबेल पुरस्कार जे पण काय आहेत टप्पे आहेत. शांततेचा पुरस्कार कुठं दिले जाते ते ओस्लो नॉर्वे येते. पण जे इतर दुसरे पुरस्कार आहेत का आपले वैद्यकशास्त्राचे, रसायनशास्त्राचे, अर्थशास्त्राचे, तर ते कुठं दिले जातात स्टॉकहोम स्वीडन येथे दिले जाते. त्याच्यानंतर विशेष माहिती पाहू आपण. पहिला महिला, आता ह्याच्यावर लय वेळेस क्वेश्चन विचारले त्याच्यामुळे हे पॉईंट आहेत बघायचं. तर पहिली महिला नोबेल विजेती कोण आहेत? मेरी क्युरी. मेरी क्युरी, पॅरी क्युरी ह्यांचं सगळं फ्रेंड्स पूर्ण फॅमिली होती त्यांची. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला होता त्यांनी त्यावेळेस. म्हणजे जे आपण ते कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरतो ना रेडिओ ॲक्टिव्हिटी, त्यांचा शोध लावला आहे त्यांनी. त्यांचं पूर्ण खानदानात ते हे होते. म्हणजे नोबेल पुरस्कार त्यांच्या पतीला पण भेटले, त्यांच्या पप्पाला पण भेटलं वाटते. तर सर्वात तरुण विजेते कोण आहेत? मलाला युसुफझाई, हे लक्षात ठेवा. सर्वात वयोवृद्ध विजेता कोण आहेत? जॉन गुडनेफ, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संस्था ज्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार अनाथ मिळाला. अशा कोणकोणत्या संस्था आहेत ज्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे? रेड क्रॉस या संस्थेला कधी कधी भेटला आहे बघा, 1917, 1944 आणि 1963. आणि UNHCR याला 1954 आणि 1980ला. त्याच्यानंतर आपण आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स, 2025चे नोबेल पारितोषिक पाहू आपण. कोणाला कोणत्या क्षेत्राबद्दल कशाबद्दल भेटला? तर वैद्यकशास्त्राचे फ्रेंड कोणाकोणाला भेटले बघा 2025मध्ये. वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन, मेरी ब्रुको, फ्रेड रॅन्सडेल आणि सिमोन साकागुची. आता हे सगळे US, जपान वगैरे ह्या देशातले नाव आहेत. आपल्या भारतीय नाव दिसत नाही ना, भारतीयाला भेटलं पण नाही 2025मध्ये नोबेल पुरस्कार वगैरे. तुम्ही ह्यांचे देश वगैरे लक्षात ठेवू नका. सध्या तर एवढंच लक्षात ठेवा की कोणाकोणाला भेटले, एवढं डीपमध्ये क्वेश्चन नाही जात. त्याच्यानंतर रसायनशास्त्र, केमिस्ट्री कोणाकोणाला भेटले बघा, सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी. तुम्ही ह्यांची ट्रिक पण बनवू शकता बरं का शॉर्ट. त्याच्यानंतर भौतिकशास्त्रात जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस आणि मिशेल डेव्हरेट. त्याच्यानंतर साहित्यामध्ये बघा कोणाला भेटले तर लास्लो क्रान्सहोर्के. त्याच्यानंतर शांतता, पीस 2025साठी मेरिया कोरिना मचाडो ह्या व्हेनेझुएलाचे. त्यांनी खूप अशा कठीण काळात त्यांनी त्यांच्या स्वतःचं आंदोलनातून उठाव धरला होता फ्रेंड्स, की आपण स्वतंत्र इंडिपेंडंट आहोत आणि आपल्याला इंडिपेंडंट जगण्याचं राहण्याचं सगळं स्वातंत्र्य. त्याच्यामुळे त्यांना अशा शांततेचे नेता पण म्हणलं जाते. जसं आपण आपल्या भारत देशात महात्मा गांधीजींना म्हणतो तसंच. शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना भेटला बघा, मेरिना कोरिना मचाडो. आता मला सांगा मदर तेरेसाला कधी भेटलं फ्रेंड्स, ते पण तुम्ही कमेंट करून सांगा मला. अर्थशास्त्राची इकॉनॉमिक्सची 2025ला कोणाकोणाला भेटले बघा, फिलिप आलियन, पीटर हॉबिट, जोएल मुकेर, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2025 कोणाला भेटले? डॉक्टर माधव गाडगीळ, लक्षात ठेवा रे. त्याच्यानंतर यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2025 कोणाला भेटला आहे बघा, 30 वर्षाखालील पर्यावरणीय नवकल्पनासाठी दिला जातो. आता का दिला जातो? 30 वर्षाखालील जे पर्यावरणीय नवकल्पना म्हणजे पर्यावरणाबद्दल आपण काहीतरी नवीन सुचवू शकतो बा, की आपण आपल्या मातीची धूप वगैरे नाही झाली पाहिजे, आपले झाडं असे नैसर्गिक पद्धतीने कसे वाढले पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे झाडापासून आपल्याला O2 भेटतो, ऑक्सिजन. तर किती महत्त्वाचं आहे, तर आपल्याला पर्यावरणाची काळजी पण घेणं तेवढं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे दिलं जातं बघा. तर भारतीय विजेते कोण आहेत? लीना दी मोदी, संस्थापक बोनिफी लेथर. त्याच्यानंतर रमन मगाशी अवॉर्ड माहिती असेल तुम्हाला. हे तर खूप म्हणजे रेअर आहे, 2025मध्ये दिलं जातं आहे. एज्युकेट गर्ल्स भारत या संस्थेला दिलेले आहे बघा. संस्थेचे संस्थापक सफिना हुसेन, शाहिना अली, मालदीवचे आहेत ते. अँटोनियो वलानुएगा, फिलिपाईन्सचे आहेत ते. ह्यांना दिलेले आहे बरं का. कोणचा? रमन. त्याच्यानंतर वर्ल्ड फूड प्राईज 2025 विजेते कोण आहेत? मारियांग्लो, हंगेरिया. आता वर्ल्ड फूड प्राईज 2025. आता फूडबद्दल पण फ्रेंड्स कसं आहे की वेगवेगळ्या फूडच्या क्वालिटी वगैरे असतात, पण त्यात पण काही केमिकल वगैरे कंटेंट मिक्स असतात बरं का. तर आपल्या ह्या फूड सेफ्टी वगैरे ज्या संस्था असतात तेच चेक करतात की लोकांपर्यंत हेल्थी फूड वगैरे पोहोचवलं जातं आहे का, की काही मिलावट वगैरे. तर आपले हे मिलावट वगैरे चालू असते तिथे ह्यांच्या संस्थेमार्फतच त्यांची तयारी केली जाते बघा. म्हणजे त्यांच्यावर निर्बंध टाकले जाते. तर वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन कधी स्थापना आहे? 1986ला. पहिले विजेते 1977 कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन, आपण ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातो फ्रेंड्स. आपण भारताचे म्हटलं जातो ना. आणि जगाचे कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग. आणि महाराष्ट्राचे कोण आहेत फ्रेंड्स? वसंतराव नाईक, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल बुकर प्राईज बघा, बुकर अवॉर्ड बघा 2025चा.
तर विजेत्या कोण आहेत? बानू मुश्ताक. हे बानू मुश्ताक फ्रेंड्स हर्ट लॅम्प ह्याच्याबद्दल त्यांना भेटलेलं आहे बरं का, हे त्यांच्या लेखनाबद्दल. अनुवादक दीपा भास्ती, आंतरराष्ट्रीय बुकर जिंकणार पहिला भारतीय अनुवादक कोण आहेत? दीपा भास्ती. बानू मुश्ताक पेन ट्रान्सलेशन अवॉर्ड 2024 बघा, स्थापना 2004ला, 2016 पासून दरवर्षीच दिला जातो तो. त्याच्यानंतर भारतीयाची पहिलं विजेत्या कोण आहेत फ्रेंड्स 2022 म्हणजे गीतांजली. आता मला तुम्ही सांगा गीतांजली कोणी लिहिली फ्रेंड्स? रवींद्रनाथ टागोर. हे गीतांजली फ्रेंड्स म्हणजे अशा स्टोरी आहेत. ही गीतांजली काय होती? स्त्री होती बघा, त्यांच्यावरून त्यांनी नाव दिलं. त्यांचे काय गर्लफ्रेंड वगैरे तसंच होतं त्यावेळेसचे. आता ती स्टोरी खूप मोठी, तुम्हाला मी कधी टॉपिक शिकवताना घेईल ती ऑफलाईनला तुम्ही सगळं सांगतो. श्री टॉम ऑफ स्टँड भारताची पहिली विजेती कोण आहे? 2022ची गीतांजली. कोण आहेत? श्री टॉम ऑफ स्टँड, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रित्झकर आर्किटेक्चर प्राइज 2025 विजेते कोण आहे फ्रेंड्स? लिऊ झियाकोन, चीनचे. पहिली विजेते 1979 मध्ये फिलिप जॉन्सन USA. दादासाहेब फाळके पुरस्कार बघा आता 2023ला कोणाला भेटलाय? मोहनेला. हे मोहने म्हणजे मोहनलालला भेटलाय. कोणचा? दादासाहेब फाळके पुरस्कार. सॉरी ते मोहने फ्रेंड होता माझा म्हणून लक्षात आलं तसं. टोपण नाव बघा द कम्प्लीट ॲक्टर. सुरुवात 1969ला. पुरस्कार स्वरूप काय? 15 लाख आहे. विजेते पहिले विजेते कोण आहेत? देविका राणी. 2022 विजेते मिथुन दादा भेटले बघा 2022 मध्ये. कोणचा? दादासाहेब फाळके, लक्षात ठेवा रे, येऊ शकतो. 2022ला भेटलं मिथुन दादाला, 2023ला भेटलं मोहनलालला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघा स्थापना 1954ला. संस्था NFDC नॅशनल फिल्म डेकोरेशन कॉर्पोरेशन वगैरे हाय फुल फॉर्म. तसंच मुख्य विजेते कोण आहेत? सर्वोत्तम अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी बघा. IMP राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954ची संस्था आहे. मुख्य विजेते कोण कोण आहेत? सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजे सर्वात म्हणजे उत्कृष्ट काम केलेली व्यक्ती कोण आहेत? शाहरुख खान. आणि त्याच्यानंतर विक्रांत मेसी. शाहरुख खानची एखादी मूवी सांगा ट्रेंडिंगमधली म्हणजे दिलवाले वगैरे, आणि विक्रांत मेसीची 12th फेल, लक्षात ठेवा रे. 12th फेल मधला कोण आहे ते? विक्रांत मेसी. काय नाव आहे त्याचं त्या मूवीमध्ये? काय लक्षात येण्याच्या सोडा. सर्वोत्तम अभिनेत्री कोण आहेत? राणी मुखर्जी. दीदीने कमबॅक केला बघा. सर्वोत्तम फीचर फिल्म 12th फेल. आता म्हणलो ना तुम्हाला मी 12th फेल हे विक्रांत मेसी होते. त्यांचे नाव लक्षात येणार म्हणजे. त्याच्यानंतर सर्वोत्तम मराठी चित्रपट श्यामचे एकदा पुस्तक वाचायला तुम्हाला कळलं, नाही तर चित्रपट पण बघून जा. सर्वोत्तम बालचित्रपट नाळ 2. नाळ बी आला, नाळ 2 बी आला, लक्षात ठेवा आणि बघून घ्या. ऑस्कर पुरस्कार 2025 सुरुवात 1929ला. सर्वाधिक पुरस्कार 2025 ॲनोराला 5 वेळेस भेटले बघा, लक्षात ठेवा. मुख्य विजेते कोण कोण बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट ॲनोरा. सर्वोत्तम अभिनेत्री एड्रियन ब्रॉडी. आता हे आपल्या देशातले नाहीत त्याच्यामुळे हे ब्रॉडीन काय मेडीन बेकर टाजरीन काही नाव येते. सर्वोत्तम अभिनेत्री मायकी मेडिसन. सर्वोत्तम दिग्दर्शक शॉन बेकर. सर्वोत्तम वेशभूषा पॉल टाजवे, लक्षात ठेवा असंच. आता भारतीय ऑस्कर निवड बघा 2024 मध्ये अधिकृत एंट्री होमबाउंड. निर्माते कोण आहेत? करण जोहर आणि आदर पूनावाला. आता आपण भारतीय ऑस्करसाठी पण आपण लय वेळेस आपल्या मूवी वगैरे पाठवले होते पण ते रिजेक्ट होते फ्रेंड्स. तिथं काय लागते आपल्याला? आता आपली 2025 मध्ये अधिकृत एंट्री झाली कोणत्या मूवीची? लापता लेडीजची, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयफा अवॉर्ड 2025 सर्वोत्तम अभिनेत्री ते लापता लेडीची मूवी बघा एकदा, खूप छान मूवी आहे बघा. ते त्यांचं लग्न होतं आणि ते ट्रेनमध्ये जातात बघा हिरो हिरोईन, आणि काय असते ती प्रथा असते बघा तिकडची की ते घुंगट खालीच ठेवून जायचं. म्हणजे लग्न होऊन घरी येऊस तर कधीच नवऱ्याने त्याचे म्हणजे त्याचे हजबंडने त्याच्या वाईफला बघितलेलं नसतं. त्या ट्रेनमध्ये तसंच होतं फ्रेंड. ते असे घुंगट टाकलेली असते आणि त्याचा नवरा दुसऱ्याच महिलेला घेऊन जातो. ती महिला तिथंच राहते, त्याची जी मेन वाईफ असते ती ट्रेनमध्येच. मग ती पुढे जाऊन स्टेशनवर उतरते. ते तुम्ही मूवी बघा, छान आहे खूप. त्यानंतर सर्वोत्तम अभिनेता कार्तिक आर्यन बुलबुल थ्रीमधला. त्याच्यानंतर सर्वोत्तम अभिनेत्री नित्याशी गोयल. सर्वोत्तम दिग्दर्शक किरण. आता मी असं का बोलतो तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायला पाहिजे, क्लू पाहिजे. मी असा खटखट वाचून पण गेलो असतो. त्याच्यानंतर ग्रामी अवॉर्ड 2025च्या ठिकाण लॉस एंजेलिस हे शहर आहे बघा. आग लागली होती, कुठं लागली होती? तिथं लागली होती ना. USAच्या या शहराला काय म्हटलं जातं? तिथं खूप चित्रपट तयार होते. तर USAची हॉलिवूडची मूवी बघा, तुम्हाला कळलं मग काय बॉलिवूडमध्येच बसले तुम्ही. सलमान खान या शहर आहे. अरे बाहेर पडा, लई जग मोठे. अल्बम ऑफ द इयर बियॉन्ड्स. त्याच्यानंतर रेकॉर्ड ऑफ द इयर केंड्रिक लॅमर आणि सॉन्ग ऑफ द इयर केंड्रिक लॅमर, लक्षात ठेवा. सर्च करून बघा ते सॉन्ग चांगले. त्याच्यानंतर आता भारतीय मानकरी बघा चंद्रिका टंडन. त्रिवेणी न्यू एज नामांकन रिकी केज ब्रेक ऑफ डाऊन. कशासाठी? हे ग्रॅमी अवॉर्डसाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
बलोंट और 2025. आता पुरुष विजेता कोण आहे? उस्मान डेंबले. महिला विजेता कोण आहे? एताना बेनबानी बोनमध्ये. लक्षात ठेवा. आता मेजर ध्यान, आता आपलं टप्प्यात आलो वय काय आहे मलाही कळत नव्हती. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, आता आपले भाऊकी आले बघा, लक्षात ठेवा. आता हे इम्पॉर्टंट घ्या करून. विजेते गुकेश डी कशा बुद्धिबळ स्पर्धेसाठी. हरमनप्रीत सिंग. त्याच्यानंतर प्रवीण कुमार आणि मनु भाकर कशासाठी फ्रेंड्स ते पण कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर सुरुवात 1991-92. पुरस्कार स्वरूप 25 लाख दिले जातात बघा. 25 लाख म्हणजे किती रे? 1/4 1 कोटीचे. अर्जुन पुरस्कार 2024 कोणाकोणाला भेटले? एकूण विजेते किती? 32. सुरुवात 1961 आणि पुरस्कार स्वरूप 15 लाख. आता हे मेजर ध्यानचंद तुम्हाला माहीत असेल फ्रेंड्स कोण होते? हॉकीचे आपले कॅप्टन होते बघा आपल्या टीमचे. त्यावेळेस त्यांनी खूप असं नाव करून गेले हॉकीमध्ये, कधी काय काय केलं ते पण थोडंफार वाचून घ्या. अर्जुन पुरस्कार 2025 कोणाला भेटलाय? तर सुचा सिंग एथलेटिक्स आणि मुरलीकांत पेटकर पॅरा स्विमिंग. त्याच्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेता फिजिशियल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना दिला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2024 कोण विजेते? चंदीगड विद्यापीठ, चंदीगड युनिव्हर्सिटीला दिलेले आहे, ते पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील विजेते कोण आहेत बघा? महाराष्ट्रातील विजेते स्वप्नील कुसले. कुठले फ्रेंड्स? कोल्हापूरचे का? लक्षात ठेवा. अर्जुन पुरस्कार त्यांना पण अर्जुन पुरस्कार भेटले 2025 24-25 लक्षात ठेवा. त्यांना सचिन खिलारी अर्जुन पुरस्कार. सचिन खिलारी कशासाठी? कुस्तीसाठी. मुरलीकांत पेटकर अर्जुन गौरव. दीपाली देशपांडे द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? ते कोचला टीमच्या. हॉकी इंडिया ॲन्युअल अवॉर्ड 2024 महिला सविता पुनिया बलबीर सिंग पुरस्कार आणि पुरुष कोणाला? हरमनप्रीत सिंग बलबीर सिंग पुरस्कार. लक्षात ठेवा. आता ICC अवॉर्ड 2024 क्रिकेटबद्दल पाहू थोडंफार. क्रिकेट ऑफ द इयर कोण आहे फ्रेंड? सर गॅरेल फिट्झसोबर्स ट्रॉफी जसप्रीत बुमराला भेटले मग ICC अवॉर्ड 2024. वुमेन क्रिकेटर कोण आहेत? मिली केर. त्याच्यानंतर फिफा फुटबॉल अवॉर्ड 2024 सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण आहेत? व्हिनिसियस ज्युनियर आणि महिला कोण आहेत? एताना बोनमती. तुम्ही काय करा, थोडं लेक्चर पहा आणि PDF वाचून घ्या, काही नाही एवढं सगळं होते. मेजर लीग स्कोरर गोल्डन बूट अवॉर्ड विजेता लिओनस मेसीला भेटले. त्याच्यानंतर केंटन आर मिलर अवॉर्ड राष्ट्रीय उद्यान व संरक्षण क्षेत्र संस्कृती कोणाला भेटले? विजेती कोण आहेत? सोनाली घोष. केंटन आर मिलर. टिप एज्युकेशन प्राईज. आता हे राष्ट्रीय भूविज्ञान. आता काय फ्रेंड्स, हे पण आपण सोडत नाही, थोडंफार घेऊ करून, कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन काय माहीत आता डीपमध्ये जर क्वेश्चन गेला तर येऊ शकतो. तर तुम्ही हे काय करा, एवढी PDF तुम्हाला टाकतो, तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर युरोपियन परिषद मानवाधिकार पुरस्कार 2025 कोणाला भेटलाय? मॉक्सिम बुटकिविचिन युक्रेन पत्रकार आहे, हे मानकरी ठरलेत. आणि विजेती कोण आहेत? मॅरिना कोरोना वचडो. कशा शांततेचा पुरस्कार भेटला? व्हॅरिनो जलाचं माहिती आहे. त्याच्यानंतर सौंदर्य स्पर्धा मिस्टर MRS युनिव्हर्स 2025 श्री सिंग भारत. आणि कार्यक्रम कोणता? त्यांच्या मनीला. मिस युनिव्हर्स 2025 मनिका विश्वकर्मा. कार्यक्रम थायलंडमध्ये होता कार्यक्रम. ते कुठले आहेत? मनिका विश्वकर्मा. लक्षात ठेवा. मिस युनिव्हर्स. त्याच्यानंतर इक्वेटर प्राईज जैवविद्येसाठी नोबेल पुरस्कार विजेती कोण आहेत? बीबी फातिमा महिला स्वयंसहायता गट. त्याच्यानंतर कोणते? राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोण? सोनू निगमला भेटलाय बघा. ते मध्य प्रदेश सरकारने दिलेलं आहे. कोणाला? सोनू निगमला राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार. त्याच्यानंतर फूड अँड पीस MS स्वामीनाथन अवॉर्ड 2025 7 ऑगस्ट 2025 सुरुवात झाली. कोणाला दिले ते? एडमोला इडेनली नाहीचे याचे ते बाबा. त्याच्यानंतर युगोरस अवॉर्ड ग्रामपंचायत श्रेणी. आता हे ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहे, कंबाईनला क्वेश्चन आलेले आहे, कंबाईन ग्रुप Bला आलेलं आहे. त्याच्यानंतर हे काय? युगोरनस अवॉर्ड ग्रामपंचायत श्रेणी. देशातील पहिली गोल्ड पुरस्कार कोणत्या? रोहिणी ग्रामपंचायत भेटला आहे, धुळे महाराष्ट्रात आहे ते. राजभाषा कीर्ती पुरस्कार 2025 हिंदी भाषेच्या व्यापाराला प्रोत्साहन देणारा पुरस्कार आहे बघा. THDC इंडिया लिमिटेड त्यांच्या राजभाषा ज्योतिपत्रिका. गोवा सीपॅट्स इंडियन ओव्हरसीज बँक. पुस्तकाचे नाव आहेत ना, लक्षात ठेवा. इंडियन ओव्हरसीज बँक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि भेल. आता हे भेल संस्था वगैरे त्यात लक्षात ठेवा. संस्था काही पुस्तक आहेत, काही राजभाषा ज्योतिपत्रिका आहेत. गोवा सीपॅट हे पुस्तक पण आहेत आणि हे पण आहेत ते. त्याच्यानंतर पेन ट्रान्सलेशन अवॉर्ड बघा. गीतांजली श्री वन्स अँड एलिफंट लव्स हे लाईव्ड हेअर गीतांजली यांच्यासाठी भेटले. CD देशमुख अवॉर्ड नितीन गडकरी यांना CD देशमुख. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पण भेटले. लक्षात ठेवा. पॉलिग्राफ मॅजिक स्किल पहिली अवॉर्ड पहिली महिला विजेती कोण आहे? दीपिका शेरसावत हॉकीपटू. त्याच्यानंतर कलिंगा रत्न अवॉर्ड 2024 धर्मेंद्र प्रधान. केंद्रीय शिक्षण मंत्री ते सध्याचे. इंटरनॅशनल पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 विजेता वर्षा देशपांडे. इंटरनॅशनल मेंटल हेल्थ कॉन्फरन्स अवॉर्ड 2025 कोणाला भेटले? विजेते लेडी दे कोणचं? सायमा वाजिद. ती कुठल्या? थायलंडच्या. त्याच्यानंतर ब्लंबिंग फिलाटून. आता तुम्ही हे वाचून घ्या.
एवढं काय तुम्हाला आपण वन लाईनरचे घेऊन टाकू. आचार्य अत्रे पुरस्कार बघा 2025 कोणाला भेटले? साहित्य पुरस्कार सुरेश कुडीतकर, पत्रकारिता पुरस्कार मंदार वंजारी आणि कलाकार पुरस्कार सतीश आळेकर. जेम्स बेड अवॉर्ड सर्वोत्तम शेफसाठी विजेता कोण आहेत? विजयकुमार तमिळनाडू. आता वन लाईनरचे घेऊ आपण हे वन लाईनरचे क्वेश्चन का फ्रेंड्स कारण सॉरी ह्यांच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे वन लाईन घेऊन टाकू आपण. प्रेसिडेंटल मेडल ऑफ फ्रीडम लिओनस मेसी, पहिलं पुरुष फुटबॉलपटू ह्यांना भेटले. चौधरी चरण सिंग पुरस्कार राजेंद्र सिंग यांना. सेवारत्न पुरस्कार राजेंद्र सिंग यांनाच भेटले. किसान पुरस्कार प्रीतम सिंग. कृषक उत्थान पुरस्कार फिरोज हुसेन. पर्सन ऑफ द इयर 2024 डोनाल्ड ट्रम्प. बघा ह्या नमुन्याला पर्सन ऑफ द इयर 2024चे पुरस्कार दिले. जेव्हा काय म्हणत होता मला नोबेल द वर्ल्ड होता, आणि त्याला मग मीडियावाने असं म्हटलं की तुम्हाला नोबेल कशासाठी पाहिजे? ते म्हटले शांततेसाठी. मग ते म्हटलं सगळा गदारोळ ऑल जगात तुम्हीच माजविले, तुम्हाला शांततेसाठी कसं काय पुरस्कार देता येईल? त्यांनी सेकंड हँड पुरस्कार दिले. मग त्यांना ते पाहू आपण पुढे. पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटेला. त्यानंतर ट्रिपल फोटो ऑफ द इयर 2025 वाद्यमूल्य पी.डी. राजू यांना. विके कोकाड कन्नड साहित्य पुरस्कार आनंद व्ही पाटील. त्यानंतर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार मिळवणारी पहिली भारतीय दीपिका पादुकोण. संत तुकाराम महाराज पुरस्कार बघा एकनाथ शिंदेला भेटले. माजी शिंदे पण एकनाथ शिंदेलाच भेटले बरं का, संत तुकाराम आणि माजी शिंदे. पण लोकमान्य टिळक कोणाला? नितीन गडकरीला. गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा. आता हे दलाई लामाला भेटले, पण त्याच्यानुसार पण आता खूप चीन विरोध करायला त्यांना काय पाहू ते आपण पुढं. लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार 2025 तारा भावळकर. 2025 भारताची जलविद्युत राजधानी कोणाला? अरुणाचल प्रदेशला म्हटलं जाते. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरण कुमार लिंबोळे. तर फ्रेंड्स आपण हे करंट अफेअर्स म्हणजे क्लिअर केले. तर सगळे जे IMP ते आपण डिटेल घेतले, आणि जे वन लाईनर वगैरे ते आपण शॉर्टमध्ये घेतले, म्हणजे तुमचं पण टाईम जायला नको. तर तुम्ही काय करा, तुम्हाला मी व्हिडिओ टाकून देतो यूट्यूबला, आणि हा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही खाली कमेंटमध्ये लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, ते जॉईन करा. तुम्हाला ही PDF लगेच देऊन टाकतो. ठीक आहे. तर क्वेश्चन ऑफ द सिरीज म्हणजे आपला ह्याच्यातून फिक्स एक क्वेश्चन, कोणत्या पण एक्झामला फिक्स एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार, त्याच्यामुळं IMP करून घ्या.